रोडच्या चंद्रभागा नगर परिसरात आपण येऊन पोहोचलो आहे। अनेक महिला भगिनी जमलेल्या आहेत, त्यांच्या देखील आपल्याला समस्या जाणून घ्यायची आहे। काय ताई, काय समस्या तुमच्या इथं? आमच्याकडे कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, पाणी येत नाही आम्हाला वेळेवर। दिसाड पाणी येतं, ते पण जास्त सोडते नाही, 15 मिनिटं पाणी राहतं, पाणी पण होत नाही, काही नाही। कचऱ्याची गाडी तर येतच नाही आमच्याकडे। पाणी आलं का लाईट जाती, पाणी लाईट गेल्यामुळे पाणी होत नाही आमचं। 15 मिनिटं पाणी राहतं, कधी 10 मिनिटं सोडत्या, ते पण वेळेवर नाही। कधी 5:30ला, कधी 5:15ला, कधी 6ला असं पाणी सोडता। वेळेवर ही कोणतीच गोष्ट नाही आमच्याकडं। आमच्या घराजवळ टाके असून आम्हाला पाणी नाही, टाक्या भरून खाली जातात, परंतु आम्हाला पाणी नळाला यातले प्रेशर कमी असतं आणि बारीक पाणी असतं। आम्ही सांगितलं ते म्हणतात टाक्या भरत नाही, आणि टाक्या रोज खाली भरून वाहतात। पहाटे पहाटे आम्ही उठतो तर त्यावेळेस खाली चाललेले राहतात भरून, तरी आम्ही सांगितल्यानंतर ते म्हणते पाणी नाही, पाणी नाही, अशी नेहमीच बोलतात ते आम्हाला। पाण्याचा प्रश्न जो आहे खूप दिवसापासून चाललेला आहे। पाण्याचा प्रश्न जो आहे तो म्हणजे काही वेळेस टायमिंगही फिक्स नसतो। 5:30चा टाइम आहे, कधी 6ला, कधी 7ला, वेळेवर पाणी नाही, काही ना समजत नाही। लाईटीचा प्रश्न आहे, वरून घंटा गाडी वेळेवर येत नाही। घंटा गाडीवाले काय करताय, खाली कचरा टाकलेला जो महिलांनी किंवा लोकांनी तो सुद्धा गोळा करत नाही, आणि घंटा गाडी वेळेवर न आल्यामुळे खाली परिसरात खूप कचरा साचत आहे, आणि त्याच्याने खूप खूप त्रास होतो, घाण वास येतोय, डास होत आहे, वेगवेगळे आजार पसरत आहे। पाण्याची टाकी घराच्या एकदम जवळ आहे, तरी पाणी येत नाही, कमी प्रेशरने पाणी येतंय, आणि पाणी आलं की लाईट जाते। लाईटीची पण समस्या आहे, कचऱ्याची पण समस्या आहे। आमचं घर तर एकदम कचरा कोंडी शेजारीच झाले। तिचे पोल आहे, त्या पोलवर जे लाईट बसवलेले आहे ते 9, 10 वाजले तरी ते पोलवरची लाईट चालू नसते, पूर्ण गलीत अंधार असतं, लहान लहान मुलं खेळत असतात, कुत्रे वगैरे फिरत असतात। हा एक मोठा प्रॉब्लेम आहे। फोन करून बी लाईट लावल्या जात नाही, ते सांगतात साहित्य उपलब्ध नाही, लाईटच नाही, लाईट खराब झालेले, आणि काय अजून काय कार्बन आले असेल, उद्या करून देतो, परवा करून देतो, असं करत करत 15 दिवस लाईट लावता नाही। रस्त्यांमध्ये पूर्ण खड्डे, रस्ते पण खराब झालेले। गाई बैल पण रात्रीचे फिरतात मोकाट, ते त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे। कुत्रे पण फिरत असतात। रोडच्या गणेश नगर या विभागात आपण येऊन पोहोचलोय। पुन्हा एकदा काही महिला मंदिर परिसरात जमा झालेल्या आहे। काय समस्या आपल्या नेमक्या इथं? काय तुम्हाला आता नगर परिषद झाल्यानंतर नेमकं त्यानंतर काय समस्या त्या रोजच्या? पाणी आमच्याकडे रोज वेळेवर येत नाही। पाणी 10 वाजता सांगता, 12 वाजता सोडता। बाकी पाणी आल्यावरती लाईट जाते नेहमी, कचरा गाडी वेळेवर येत नाही। पाणी आलं तर लाईट जाते, आणि रात्रीचं बी लाईट राहत नाही, सगळीकडे अंधार पडतो, आम्हाला बाहेर निघायला बी त्रास होतो, भीती वाटते रात्रीचं। रात्रीचं लाईट जर गेली तर चोऱ्यांचं प्रमाण बी वाढतंय। एवढेच लाईट बिल पण खूप वाढलेले आहेत, इतके लाईट बिल येत आहेत आम्हाला। एखादा म्हणजे नगर परिषदला निवडणूक लवकर करून आम्हाला आमचा हक्काचं नगरसेवक इथं आणून दे। 6-5 दिवसाआड पाणी येते, आणि परत घंटा गाडीचा पण खूप प्रॉब्लेम आहे। घंटा गाडी पण वेळेवर येत नाही, कधी हप्त्यातून 2 वेळेस येते, 2 वेळेस येते, त्याच्यातही कधी कधी डायरेक्ट 5-6 दिवस मध्ये येतच नाही। कोणी म्हणतं घंटा गाडीचा प्रॉब्लेम आहे का, घंटा गाडी नादुरुस्त झालेली, मग ती किती दिवस नादुरुस्त राहते अशी। नेहमी बऱ्याच दिवसापासून हाच प्रॉब्लेम चालू आहे, आणि लाईटीचा पण खूप प्रॉब्लेम आहे। पाऊस असो वा नसो, किंवा वारा असो वा नसो, पाऊस नेहमी लाईट जाते। लाईट कटच करतात, लाईट बिल पण खूप प्रमाणात वाढलेले। लवकरात लवकर नगर परिषद व्हावी, आणि आमचा हक्काचा माणूस यावा तिथे, हीच आमची अपेक्षा आहे। प्रमाण पाणी म्हणजे भेटतच नाही असं समजा, एकदम दूषित पाणी येतंय, पूर्ण असं दूषित म्हणजे ते पिण्यासारखं पण नाही। आम्ही बाहेरचं पाणी किती दिवस वापरणार आहे, फिल्टरचं पाणी आणायचं वापरायचं, ते लागतात ना, त्याला बी पैसे लागतात ना। आम्ही रोज असं पाणी आणायचं बाहेरून, आणि शिवाय लाईटीचा प्रॉब्लेम आहेच, कचरा गाडीचा आहेच, म्हणजे आम्ही ह्या सगळ्या समस्या किती दिवस सहन करणार आहे? तुम्ही हक्काचा माणूस द्या, निवडणूक लवकर करा, म्हणजे आम्हाला पण सोयीनुसार वागता येईल। आपल्या समवेत या चंद्रभागा नगरच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सोनालीताई जाधव आपल्या समवेत जोडले गेलेल्या। सोनालीताई, आता अनेक महिलांच्या आम्ही समस्या जाणल्या, मग खऱ्या अर्थाने तुम्ही यांची पाठराखण करतात का? या समस्याबद्दल आपलं काय मत आहे? या समस्यांबद्दल असं आहे की ज्या आधी नगर परिषद होण्याआधी जे काही प्रॉब्लेम होते त्यांचे हे लगेच एक कॉल केल्यानंतर होत होते, त्यामुळे सर्व महिलांचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला जर एक कॉल केला तर आमची घंटा गाडी असो, लाईट असो, स्ट्रीट लाईट असो, किंवा दुसऱ्या आणखी आरोग्याचा प्रश्न असो, हे लगेचच्या लगेच सोडले जात होते।
पण आता तुम्हाला कॉल करूनही ह्या सुविधा आमच्या होत नाहीये, तर आता आम्ही कुठे जायचं आणि कोणाकडे जायचं हे आम्हाला तुम्हीच सांगा आता. त्यामुळे आता हा खूप मोठा प्रश्न उभा आहे. नगर परिषद तर आलेली आहे, पण ती निवडणुका कधी लागतील हाही मोठा प्रश्न उभा आहे. त्यामुळे आम्हाला इतका फेस करावा लागतं या समस्येला, कारण आम्ही अवघ्या 2 वर्षात आम्हाला आमची सत्ता गमवावी लागलेली आहे आणि सगळं काही असतानाही आम्हाला सत्तेतून बाजूला होऊन आणि आज ह्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. कारण घंटागाडी येत नाही वेळेवर. मी नगर परिषदेतही जाऊन आली, सगळ्या प्रमुख विभागांनाही भेटून आलेली आहे. पाणी पुरवठा विभाग असो या आपला आरोग्य विभाग असो, या सर्व साहेबांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. ते बोलले एवढ्या 2 दिवसात होईल मॅडम, पण कुठल्याही प्रकारची सुविधा आमच्यापर्यंत अजूनही झालेली नाहीये. त्यामुळे सगळ्या इथल्या चिंचखेड रोडच्या पूर्ण पवननगर पासून सुरुवात केली तर पूर्ण चंद्रभागा नगर पर्यंत सर्वांना जो काही प्रॉब्लेम चालू आहे तो चालूच आहे. मी परतही आता पर शुक्रवारी आपल्या चौधरी साहेबांना, आपले जे प्रशासक आहेत त्यांनाही भेटली. ते बोलले मॅडम इथे कुणाचा दबाव नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे, आम्ही त्याच्यावर चर्चा करतो आणि तुम्हाला कळवतो आणि एवढ्या 2 दिवसात तुमचा पाण्याचाही प्रश्न मिटेल, घंटागाडीचाही प्रश्न मिटेल. पण कुठल्याच प्रकारचं काहीही आज 4 दिवस झालेले आहे, पण तरीही कुठल्या प्रश्नावर तोडगा काढलेला नाहीये. तेव्हा जायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यावर सगळ्यांनी आता इथे जे बैल वगैरे फिरतात, मोकाट जनावर फिरतात, त्यामुळेही सर्व लोकांना इथे लहान मुलं असतात हा, आणि मग त्यामुळे मला फोन येतात, तेव्हा लोकांना काय उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न उभा आहे. नगर परिषद तर आलेलीच आहे, पण ते निवडणुका कधी लागणार हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा इतकी मोठी कोंडी झालेली आहे यातल्या रहिवाशांची, कारण वेळेवर पाणी येत नाही, 1 दिवसाआड पाणी. इथल्या चंद्रभागा नगर मधील ही पाण्याची टाकी आहे, या पाण्याची टाकी जर पहाटे 4 वाजेपासून पाणी वाहतंय आणि तरी इथल्या भागाला पाणी भेटत नाही, मोठी शोकांतिका आहे. कारण जर पाणी वाहतंय आणि इथल्या एरियालाच पाणी मिळत नाही, तेव्हा कुणाला सांगायचं? जेव्हा सांगून येतोय ते बोलताय फक्त मॅडम नाही होईल, आमचा आज काही तर पंप बिघडला, उद्या काही तर स्टॅटर खराब झालं, आज छोट्या पंपाने पाणी भरतोय. तेव्हा कुठल्या प्रश्नांची उत्तर त्यांना कुठले प्रश्न त्यांच्या पुढे मांडावं हा मोठा प्रश्नच निर्माण झालेला आहे. तेव्हा आता सांगा कुणाला सांगायचं? आणि यावर कुठलाच तोडगा काढला गेला नाही, तर आम्ही सर्व महिलांनी ठरवलेलंच आहे का आपण नगर परिषदेवर आंदोलन न्यायचं. आणि तेही आंदोलन आम्ही माजी सरपंच भास्कर नाना बनकर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तिथे मोर्चा हा नेणार. आम्ही जर आम्हाला 2 दिवसात जर काही कुठल्याच गोष्टीची जर सुविधा जर नाही भेटली तर आम्ही नक्की जाणार. एकंदरीतच अनेक समस्या इथल्या माजी ग्रामपंचायत सदस्य सोनालीताई जाधव यांनी मांडल्या आणि आता त्यांनी थेट नगर परिषदेला आणि प्रशासकाला आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे. जागेवर पाण्याची टाकी आहे, लाईटचा प्रश्न आहे, यातून साथीचे रोग असतील, मोकाट जनावर असतील, हे सगळेच प्रश्न ऐरणीवर आले. आता बघूया 2 दिवसानंतर पिंपळावच्या नगर परिषदेमध्ये काय प्रकार आता आंदोलनाच्या माध्यमातून घडतो किंवा कुठला निर्णय घेतो याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागून आहे. तेव्हा पुन्हा एकदा फायनल पॉईंट या चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.